Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We welcome all of you in the wonderful, wonderful name of Jesus. येशूच्या अद्भुत नामामध्ये या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहोत. We are going to start a course called Bibliology, the study of the Bible. आणि आज एक नवीन विषय आपण सुरू करत आहोत, बिब्लिओलॉजी, म्हणजे पवित्र शास्त्राचा शिस्तबद्ध अभ्यास. We also call it the Bible, God's amazing word. आणि दुसरं त्याचं नाव असं देखील आपल्याला संबोधता येईल की पवित्र शास्त्र देवाचा अद्भुत शब्द. In this course, let me share my screen with you so you can follow along what we will be talking about. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, थोडक्यामध्ये मी स्क्रीनवर दाखवतो कोणकोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. पवित्र शास्त्र, देवाचा अद्भुत शब्द, बिब्लिओलॉजी, द स्टडी ऑफ द बायबल, पवित्र शास्त्राचा अभ्यास म्हणजे बिब्लिओलॉजी. Yes. Invisible God has revealed himself in the person of Jesus Christ and through his revealed, inspired, written word. आकाश पृथ्वीचा निर्माण करता जो देव आहे तो अदृश्य आहे, पण या अदृश्य देवानं स्वतःला निवडलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीच्या रूपानं आणि त्याच्या मुखातून आलेल्या शब्दाच्या म्हणजे पवित्र शास्त्राच्या रूपानं मानवाला प्रगट करण्याचं त्यानं ठरवलं. आमेन. And we are going to focus very much on what is Bible all about. आणि पवित्र शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. Someone has put in this way. कुणी तर असं म्हटलेलं आहे, I have read many books, but the Bible reads me. आणि मी पुष्कळ ग्रंथ पुस्तक वाचलेले आहेत, पण पवित्र शास्त्र हा असा एक ग्रंथ आहे, तुम्ही त्याला वाचत नाही तर तो तुम्हाला वाचतो. आमेन. There is something special about God's word, the Bible. आणि पवित्र शास्त्र जो देवाचा शब्द किंवा देवाचं वचन आहे, त्यामध्ये हे वैशिष्ट्य आहे. In this book, we find that someone is coming, someone has come, and someone will come again. या पवित्र शास्त्र नामक ग्रंथामध्ये आम्ही वाचतो, कुणीतरी आलेलं होतं, कुणीतरी आलं आणि कोणीतरी भविष्य काळात येणार पण आहे. आमेन. And there is a written word that's in a book, and the word later became flesh in the person of Jesus Christ. आणि सुरुवातीला प्रारंभी शब्द होता, पण नंतर त्या शब्दानं देहरूप धारण केलं. प्रभू येशू ख्रिस्त हे देहरूप धारण करून या जगामध्ये मानव बनून आला. आमेन. So let's talk about the overview of the course. आणि या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत त्या थोडक्यात आपण पाहूया. First of all, we are going to talk about revelation. पहिली गोष्ट म्हणजे प्रगटीकरण. What is God's way to reveal himself? आणि प्रगटीकरण म्हणजे देव आपल्या संबंधीच्या गोष्टी मानवाला प्रगट करतो, म्हणजे दाखवून देतो, समजावून देतो. Then we have inspiration.
त्यानंतर इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा. inerrancy. इनरसी म्हणजे अचूकता. Without any flaw, without any fault, without any mistakes, error. हा, या अचूकतेचा अर्थ काय? पवित्र शास्त्रामध्ये कोणताही गोंधळ नाही, कोणतीही चूक नाही, कोणताही विरोधाभास नाही. आमेन. Then we have canonicity. It means how the books were chosen, what was the standard to have um, in the Bible, how the books were chosen. आणि कॅनॉनिसिटी म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला माहित आहे 66 पुस्तकं आहेत. पण त्या काळामध्ये ज्या वेळेला पवित्र शास्त्र या 66 पुस्तकं एकत्र करण्यात आली, शेकडो पुस्तकं होती, शेकडो पत्र होती, शुभवर्तमान होती. मग या 66 पुस्तकांनाच नेमकं का निवडण्यात आलं? त्यासाठी कोणत्या अटी किंवा पात्रता त्या काळातील पवित्र शास्त्राच्या तज्ज्ञांनी लावल्या, त्याचा अभ्यास करणं म्हणजे कॅनॉनिसिटी. आमेन. So canon is like a standard. आणि कॅनॉन म्हणजे पात्रता. या 66 पुस्तकामध्ये समाविष्ट होण्यासाठी पुस्तकांना किंवा लिखित पत्रांना कोणकोणत्या पात्रता अटी लावण्यात आल्या. आमेन. And then we have illumination, how the Holy Spirit help us to understand God's word. आणि मग इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशित करणं. कशा प्रकारे पवित्र आत्मा देवाचं वचन आम्हाला प्रकाशित करतो, म्हणजे समजावून देतो, स्पष्ट करतो. आमेन. Because God's word or spiritual things can only be understood in a spiritual way. कारण देवाचा शब्द पवित्र शास्त्र आहे, ते पवित्र आत्म्यानं प्रेरित लिहिण्यात आल्यामुळं ते आत्मिक स्वरूपाचं आहे. आणि मग आत्मिक वृत्तीचा व्यक्तीच ते समजावून घेऊ शकतो. आमेन. Because the carnal mind or the mind that is not spiritual, they think spiritual things sometimes are foolishness. They don't understand. आणि जगिक वृत्तीचा किंवा दैहिक स्वभावाचा मनुष्य बऱ्याच वेळेला देवासंबंधीच्या आत्मिक गोष्टी समजावून घेऊ शकत नाही, म्हणून त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात. आमेन. For example, the message of the cross, the preaching of the cross is foolishness to those who are dying, but for us is the power of God unto salvation. That's what the Bible says. आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा संदेश जे लोक पापामध्ये मरत आहेत त्यांच्यासाठी मूर्खपणाचा वाटतो, पण आम्ही जे तारण पावत आहोत त्यांच्यासाठी तो जणू काय जीवनाचा संदेश आहे. आमेन. And that's why the Bible says that cross is the wisdom of God and the power of God. आणि म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की ख्रिस्ताचा वधस्तंभ हे देवाचं शहाणपण किंवा देवाची सुज्ञता आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ हेच देवाचं सामर्थ्य आहे. आमेन. So then we see after illumination is the impact of God's word. आणि प्रकाशित पवित्र आत्म्यानं केल्यानंतर देवाच्या वचनाचा प्रभाव हे आम्ही पाहू शकतो. आमेन. Wonderful. So let's talk about Revelation. आता आपण प्रगटीकरणापासून सुरुवात करूया. So we see here in Psalm 19, verse number 1 to 14, it has 3 parts. आणि स्तोत्र 19 आपण काढूया. स्तोत्र 19 1 ते 14 याच्यामध्ये 3 भाग आम्हाला दिसतात. स्तोत्र 19. We are going to read in segments, in parts, to understand more. आणि आपण टप्प्याटप्प्यानं या स्तोत्राचा अभ्यास करू, ज्याद्वारे आपल्याला ते समजून घेता येईल.
So first we are going to read from verse number 1 to 6. पहिल्या भागामध्ये आपण स्तोत्र 19च्या 1 ते 6 वचनांचं वाचन करूया. Please. या स्तोत्र 19 1 ते 6. देवाची कृत्ये आणि त्याचे नियम. मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करीते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. आमेन. So here we see heaven declares the glory of God. या ठिकाणी आम्ही वाचतो की आकाश हे देवाचा महिमा वर्णन करते किंवा सांगते. So God has revealed himself through creation. देवानं आपल्या निर्मितीमधून स्वतःला प्रगट केलेलं आहे. And over people realize that there must be a God. आणि ज्या वेळेला लोक आपल्या अवतीभोवती पाहतात, सृष्टीमध्ये पाहतात, निसर्गामध्ये पाहतात, त्यावेळेला त्यांना एका गोष्टीची जाणीव होते, हे सर्व निर्माण करणारा कोणीतरी एक देव असलाच पाहिजे. आमेन. And more and more scientists realize that there must be a supreme being. आणि शास्त्रज्ञांनी देखील हे आता मान्य केलेलं आहे की ही संपूर्ण सृष्टी किंवा हे संपूर्ण विश्व निर्माण करणारा कुणीतरी एक ज्ञानी अद्भुत असा व्यक्ती असलाच पाहिजे. आमेन. So heaven declares the glory of God. God has revealed himself through creation. आणि देवानं स्वतःला आपल्या निर्मितीमधून प्रगट केलेला आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की आकाश देवाचा महिमा किंवा देवाचं गौरव प्रगट करते. आमेन. And even some atheists who don't believe in God, they are coming to this realization and recognition that there is God. आणि जे नास्तिक लोक आहेत की देव आहे यावर त्यांचा विश्वास नाही, तरी ते एक प्रकारे मान्य करतात की हे सगळं अद्भुत जग, सृष्टी, विश्व निर्माण करणारी कोणती तर शक्ती किंवा कोणती तर व्यक्ती असली पाहिजे. So if there is a watch, there must be a watchmaker. आणि तुम्ही ज्या वेळेला एखाद्या घड्याळाकडे बघता त्यावेळेला आपोआपच ते घड्याळ निर्माण होऊ शकत नाही, ते बनवणारा कोणीतरी कारागीर असलाच पाहिजे. If Amen. there is a computer, we cannot say that all of a sudden all the pieces came together and there was a computer. आणि एक कॉम्प्युटर आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही की काय की एका रात्रीमध्ये कॉम्प्युटरचे सगळे भाग एकत्र आले आणि असा कॉम्प्युटर तयार झाला नाही. तो बनवणारा कोणीतर तज्ञ व्यक्ती असलाच पाहिजे. Amen. And there are many complex things, so sophisticated, so enigmatic, we don't understand. आणि जगामध्ये किंवा या विश्वामध्ये असे अनेक गुंतागुंतीच्या व्यक्ती आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आमची खात्री पडते की ह्यांना बनवणारा कुणीतरी ज्ञानी असा व्यक्ती असलाच पाहिजे. आपोआप ते निर्माण होऊ शकत नाही. So
Here we learn God has revealed himself through creation, through या nature. ठिकाणी आम्ही शिकतो की देवानं या संपूर्ण विश्वाच्या सृष्टीच्या द्वारे स्वतःला मानवाला प्रगट केलेलं आहे. आमेन. And then we see from verse number 7 to 11. आता दुसरा भाग 19व्या स्तोत्राच्या 7 वचनापासून 11व्या वचनापर्यंत आपण वाचूया. And we are स्तोत्र going to read. 7 ते 11. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. आमेन. So here we see that God has revealed himself through his word. या ठिकाणी आम्ही वाचतो की देवाने आपल्या नियमशास्त्राच्या द्वारे किंवा आपल्या वचनाच्या द्वारे मानवाला स्वतःला प्रगट केलेलं आहे. या ठिकाणी जे सगळे शब्द आहेत, नियमशास्त्र, निर्बंध आणि विधी, या सगळ्यांचा अर्थ देवाचं वचन असा आहे. आमेन. And here we see how the word of God is perfect, reviving the soul. आणि या ठिकाणी आम्ही वाचतो की देवाचं वचन आमच्या आत्म्याला कशा प्रकारे बोध करतं किंवा त्याला संजीवित करतं. It is trustworthy. आणि ते विश्वसनीय आहे देवाचं वचन. It is pure. It is right. आणि ते शुद्ध आहे आणि ते पवित्र आहे. And then it brings joy to our heart. आणि देवाच्या वचना आमच्या अंतःकरणाला, हृदयाला आनंद प्राप्त होतो. It gives us wisdom. आणि देवाचं वचन आम्हाला शहाणपण किंवा सुज्ञता प्राप्त करून देतं. So God has revealed himself through creation. सुरुवातीला आम्ही पाहिलं की देवानं आपल्या निर्मितीमधून स्वतःला प्रगट केलेला आहे. Through his word. आता 7व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत आम्ही पाहिलं देवानं त्याच्या वचनामधून स्वतःला प्रगट केलेला आहे. आमेन. And then it talks about, the psalm tells us, verse number 12, how can I know all the sin lurking in my heart? Cleanse me from these hidden faults. आता 12व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला मुक्त कर. आमेन. Keep your servant from deliberate sin. Do not let them control me. Then I will be free of guilt and innocent of great sin. तसेच धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. आमेन. There are sometimes deliberate sin. We know it is sin. We know it is wrong, but still we do it. आणि कधी कधी आमच्या जीवनामध्ये जाणून बुजून आम्ही पाप करतो. आम्हाला माहित आहे ही गोष्ट बरोबर नाही, देवाला आवडणारी नाही, हे पाप आहे, तरीही ती आमच्या हातून घडते. आमेन.
And then the Bible says, this is a prayer that don't those sin, let not those sin, I should say, control me. आणि ही जणू काही प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, तू माझ्यावर कंट्रोल किंवा नियंत्रण कर, तू माझ्यावर ताबा ठेव, जेणेकरून मी पाप करणार नाही. माझ्यावर तू नियंत्रण ठेव. And then it ends with a beautiful prayer. May the words of my mouth and the meditation of my heart be pleasing to you, O Lord, my rock and my redeemer. आणि शेवटच्या 14व्या वचनामध्ये एक फार सुंदर प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. आमेन. I believe it's a beautiful prayer. आणि माझा विश्वास आहे, फार सुंदर अद्भुत अशी प्रार्थना आहे. We should really memorize it and say it over and over. Lord, let the words of my mouth, what I speak, and the meditation of my heart be pleasing to you. आणि तुम्ही हे तोंडपाठ करा आणि नेहमी त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करत चाला की हे देवा, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन. So there is another thing that God has revealed himself is through our conscience. आता देव आम्हाला दुसऱ्या एका गोष्टीच्या द्वारे स्वतःला प्रगट करतो, तो म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये असलेला विवेक किंवा सद्सद विवेक बुद्धी. आमेन. We find that in Romans chapter 2 and verse number 11 to 14 and 15. रोमकरस पत्र याचा दुसरा अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावता करीत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही, तरी ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात. त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. आमेन. So here we see that of course God has given us his law. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, देवानं आपलं नियमशास्त्र इस्रायल किंवा यहुदी लोकांना दिलेलं आहे. But what about those people who don't have the law? परंतु यहुदीतर लोक जे जगामध्ये आहेत त्यांच्यासाठी काय, त्यांनी कुठले नियम वापरायचे किंवा देवाची भक्ती उपासना कशा प्रकारे करायची? How they will be judged? How God is going to judge them? आणि यहुदीतर किंवा परराष्ट्रीय मूर्तीपूजक लोकांचा न्याय देव कशा प्रकारे करेल किंवा त्यांना देवाची ओळख होण्यासाठी देवानं काय केलेलं आहे? And here the Bible tells us there is a law written on our hearts. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, रोम दुसरा अध्याय 14-15 मध्ये, की देवानं प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये आपलं नियमशास्त्र किंवा आपले नियम लिहिलेले आहेत. आमेन. There is a conscience, there is an inner voice speak to us what is right and what is wrong. आता मानवामध्ये देवानं जी सद्सद विवेक बुद्धी ठेवलेली आहे, जगातील प्रत्येक मानवामध्ये ती आहे आणि ती सद्सद विवेक प्रत्येक माणसाला दाखवून देते की कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती गोष्ट चुकीची आहे. आमेन. And that's why in every culture, in every language, there is a word called sin. आणि म्हणून प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक जाती जमातीमध्ये, धर्मामध्ये
आणि पाप हा शब्द आम्हाला आढळून येतो. And the last revelation is Jesus Christ. आणि देवाचं शेवटचं प्रगटीकरण मानवासाठी कोणतं आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवानं स्वतःला मानवाला दाखवून दिलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. आमेन. And that's what we find in John chapter 1. योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही तेच वाचतो. The Gospel of John chapter 1. योहान कृत शुभवर्तमान पहिला अध्याय. And then we are going to read Hebrews chapter 1. आणि त्यानंतर आपण इब्री पत्र पहिला अध्याय वाचणार आहोत. Now here the Bible says, in the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God. योहान 1:1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. Through him all things were made. Without him nothing was made that has been made. तोच प्रारंभी देवासह होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. So God created this world through his word. यामध्ये आम्ही काय पाहतो की देवाने आपल्या मुखातील शब्दाच्या द्वारे ही सर्व सृष्टी किंवा हे सर्व विश्व निर्माण केले. आमेन. He spoke and things came into existence. आणि देव शब्द बोलला आणि सर्व गोष्टी अस्तित्वात आल्या, निर्माण झाल्या. And then verse number 14 tells us, आणि 14व्या वचनामध्ये खाली आपण पाहतो, the word became flesh and made his dwelling among us. We have seen his glory, the glory of the one and only Son, who came from the Father, full of grace and truth. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. आमेन. So God created this universe through his word. देवाने आपल्या मुखातील शब्दाच्या द्वारे या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. Then he was speaking his word to people who wrote his word. आणि देवाच्या अनेक सेवकांना पवित्र आत्म्याद्वारे प्रेरणा देऊन शब्दाचं, वचनाचं किंवा पवित्र शास्त्रातील ग्रंथांचं लिखाण करून घेतलं. And then that word became flesh in the person of Jesus Christ. आणि मग हाच देवाचा शब्द देह बनून पृथ्वीवर आला. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाचा देह धारण करून पृथ्वीवर जन्म घेतला. आमेन. Open with me Hebrews chapter 1. आणि इब्रिकरास पत्र याचा पहिला अध्याय आपण काढू. इब्रिकरास पत्र अध्याय 1. Here the Bible says, in the past God spoke to our forefathers through the prophets at many times, in many ways. But in the last days, he has spoken to us by his Son, whom he has appointed heir of all things, and through whom he also made the universe. इब्री 1:1 आणि 2. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्ट्याच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि
त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. आमेन. The Son is the radiance of God's glory and the exact representation of His being, sustaining all things by His powerful word. After He has made purification for our sin, He sat down at the right hand of the Majesty in heaven. तिसरं वचन, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. आमेन. So here we see God's revelation, how He has made Himself known to people. There are two categories. आणि या ठिकाणी देवानं आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या द्वारे स्वतःला मानवाला कशा प्रकारे प्रगट केलेला आहे हे दोन गोष्टीमधून आपल्याला दिसून येते. आमेन. Number one, there is general revelation. पहिली गोष्ट म्हणजे सर्वसाधारण प्रगटीकरण. In general revelation, we have two things. God has revealed Himself through creation and through our conscience. आता सर्वसाधारण देवाचं जे प्रगटीकरण आहे त्यामध्ये आपण 19व्या स्तोत्रामधून दोन गोष्टी पाहिल्या. देवानं आपल्या सभोवती असलेल्या विश्वाच्या द्वारे किंवा आपल्या निर्मितीच्या द्वारे स्वतःला प्रगट केलं आणि देवानं मानवामध्ये ठेवलेली जी सदसद विवेक बुद्धी आहे त्याद्वारे देखील देवानं आपल्या स्वतःला मानवाला प्रगट केलेला आहे. आमेन. Everybody has who see the creation can say, wow, there must be God. आणि आपल्या सभोवतालची ही सर्व निर्मिती किंवा हे सर्व विश्व ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती पाहतो त्यावेळेला आपोआपच त्याच्या मुखातून निघतं की हा हे किती अद्भुत आहे, हे किती सुंदर आहे आणि कोणीतरी देव असलाच पाहिजे हे सर्व निर्माण करणारा. आमेन. All of us, we have a conscience. There is an inner voice always speaking to us. Morality, what is right, what is wrong. आणि आपल्या प्रत्येकाच्या मध्ये देवान एक नैतिक गोष्टी बरोबर सांगणारा असं नेमलेला आहे. त्याला आपण सदसद विवेक म्हणतो. आणि हा सदसद विवेक नैतिक दृष्टीनं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे हे आम्हाला दाखवून देतो. आमेन. Sometime our conscience is dead. कधी कधी कोणत्या तर कारणाने आमचा जो सदसद विवेक आहे तो मृत होतो, म्हणजे निष्क्रिय होतो. आमेन. And we don't know what we are doing. आणि मग लोकांना कळत नाही की आपण काय करत आहोत. But the concept of morality is everywhere. परंतु नैतिकता जी आहे ती प्रत्येक धर्माच्या जातीच्या गोत्रांमध्ये आम्हाला दिसून येते. आमेन. Then we have special revelation. त्यानंतर देवाचं विशेष प्रगटीकरण आम्ही पाहतो. God chose His people, some people, He spoke to them, we call them prophet, and God spoke in all different ways, and then they wrote God's word. देवानं जगामधील काही लोक निवडले, आम्ही त्यांना संदेष्टे म्हणतो. देवानं आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी त्यांना सांगितल्या, प्रगट केल्या, त्या त्यांनी लिहून ठेवल्या. अशा संदेष्टांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या द्वारे देवानं मानवाला स्वतःला प्रगट केलेलं विशेष प्रगटीकरणामध्ये आम्हाला दिसून येतं. आमेन. And that word was preparing people for the word to come later, who will become flesh. आणि मग संदेष्टांना देवानं
दिलेलं जे वचन आहे, जे त्याने आपल्या निर्णय ग्रंथामध्ये लिहून ठेवलं, हे यासाठी होतं की नंतर देव जो मशिहा किंवा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो शब्द देही झाला तो येणार होता, त्याची पूर्व तयारी करण्यासाठी अनेक देवानं संदेश त्यांना जुन्या करारामध्ये स्वतःचं वचन किंवा भविष्यवाणी देव केलेली होती, ती त्यांनी अनेक पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये लिहून ठेवली. आमेन. Then we see the word became flesh in the person of Jesus Christ. आणि मग योग्य वेळेमध्ये काळाची पूर्णता झाली, त्यावेळेला शब्द देही झाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने, आणि त्याने आम्हामध्ये मानवामध्ये वस्ती केली. आमेन. Jesus is the full and the final revelation of God. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हे मानवाला देवानं दिलेलं अंतिम, शेवटचं आणि पूर्ण असं स्वतःविषयीचं प्रगटीकरण आहे. आमेन. And next week we will continue. पुढच्या आठवड्यामध्ये हाच अभ्यास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. And write the summary of this lesson. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आज ज्या गोष्टी आपण शिकल्या, स्तोत्र 19 मधून, योहानाच्या पहिल्या अध्यायामधून, इब्रिकराच्या पहिल्या अध्यायामधून, आणि देवाचं सर्वसाधारण प्रगटीकरण मानवाला आणि देवाचं विशेष प्रगटीकरण या संबंधीच्या गोष्टींचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. हा त्यांच्यासाठी गृहपाठ आहे. आमेन. And Brother Dongre, if you want to continue straight in Marathi, you want to explain something, please feel free. Yes. Yeah. I can turn off my camera and Yeah. I give you all, the stage is yours now. God bless आणखीन you. काही गोष्टी देवाच्या प्रगटीकरणासंबंधी आपण पवित्र शास्त्रातून पाहूया. आणि स्तोत्र 119 आपण उघडू. स्तोत्र 119 विद्यार्थ्यांनी पवित्र शास्त्रातून उघडा. काही गोष्टी आपण त्यातून पाहूया. हे अद्भुत असं स्तोत्र आहे, त्याचं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. 11 साम 119 स्तोत्र 119. स्तोत्र 119 सर्वांनी काढलं का विद्यार्थ्यांनी? आता या 119 स्तोत्राचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला जर माहित असलं तर चांगलं आहे, नसलेल तर आज आपण माहित करून घेऊया. स्तोत्र 119चं वैशिष्ट्य काय आहे. आता 119वा जे स्तोत्र आहे हा पवित्र शास्त्रातील सर्वात मोठा अध्याय आहे. स्तोत्र 119 हा पवित्र शास्त्रातील सर्वात मोठा अध्याय आहे. तुम्ही जर तो पाहिला, त्याच्यामध्ये किती वचन आहेत पहा उघडून. त्याच्यामध्ये 176 वचन आहेत. स्तोत्र 119 मध्ये किती वचन आहेत? 176 वचन आहेत. आता दुसरं या स्तोत्र 119 मध्ये काय वैशिष्ट्य आहे की 1-2-4 वचनं जर सोडली या 176 वचनामधील, तर ह्या सर्व जी वचनं आहेत देवानं स्वतःला प्रगट केलेलं आहे त्या वचनामधून, आणि ही सगळी वचनं देवाच्या वचनासंबंधी भाष्य करतात. म्हणजे प्रत्येक वचन हे देवाच्या वचनाशी जोडलेलं आहे. देवाचं वचन काय आहे हे यामधून दिसून येतं. म्हणजे 176 वचनापैकी बहुतेक 3-4 वचनं सोडली तर 171-72 सगळी वचनं ही देवाच्या वचनासंबंधी आहेत. आणि देवाचं वचन देवाच्या अनेक गोष्टी आम्हाला काय करतं? प्रगट करतं. त्यामधून त्याचं टायटल जो मतळा आहे ते देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र असं आहे. म्हणजे देवाचं आम्ही मगाशी स्तोत्र 19 मध्ये पाहिलं की देवानं स्वतःला निर्मितीच्या द्वारे प्रगट केलं. देवानं यहुदी लोकांना निवडलं, मोशेच्या द्वारे त्यांना नियमशास्त्र दिलं, आणि त्या नियमशास्त्राच्या द्वारे देवानं स्वतःला प्रगट केलं यहुदी लोकांना. आणि देवानं
माणसांमध्ये जी सत्सद विवेक बुद्धी ठेवलेली आहे त्यामधून देखील स्वतःला प्रगट केलेला आहे. आणि 119 स्तोत्रामध्ये देवानं या अनेक वचनामधून स्वतःला प्रगट केलेलं आम्हाला आढळून येतं. आता 119 स्तोत्राचं वैशिष्ट्य आपण पाहिलं की हा अध्याय पवित्र शास्त्रामधील सर्वात मोठा अध्याय आहे. 176 वचन आहेत. दुसरं या स्तोत्राचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही जर पाहिलं की त्यामध्ये 8-8चे भाग पाडलेले आहेत. पहिले 8 वचन एक भाग, 9 ते 16 वचन दुसरा भाग, 17 ते 24 वचन तिसरा भाग. हे 8-8चे भाग काय आहेत? त्या प्रत्येक भागाच्या वरती एक टायटल तुम्हाला दिसेल. आलेफ आहे, पहिल्या वचनाच्या वर, 9व्या वचनाच्या वर बेत आहे, 17व्या वचनावर गिमेल आहे, 25व्या वचनाच्या वर दालेत आहे. हे आलेफ, गिमेल, बेत, दालेत हे काय आहेत? हे दुसरे तिसरे काही नसून ही हिब्रू, आम्हाला माहिती आहे की जुना करार हा इब्री भाषेमध्ये लिहिण्यात आला आणि मूळ नवीन करार हा ग्रीक भाषेमध्ये लिहिण्यात आला. आणि मग हे जे आलेफ, गिमेल, बेत, दालेत हे काय आहे? ही इब्री मुळाक्षरं आहेत. जशी मराठी मुळाक्षरं आहेत अ, ब, क, ड, इंग्रजी मुळाक्षरं काय आहेत? ABCD, तशी आलेफ, बेत, गिमेल आणि दालेत ही हिब्रू मुळाक्षरं आहेत. मग हिब्रू मुळाक्षरं सुरुवातीला का दिलेले आहेत याचा काय संदर्भ आहे? तर आलेफ हे जे पहिलं मुळाक्षर आहे, म्हणजे 119 स्तोत्रातलं जे पहिलं वचन आहे ते आलेफ, म्हणजे आपण इंग्रजीमध्ये ए या अक्षरानं सुरू होतं. ए अक्षरानं सुरू होणारा शब्द या पहिल्या वचनामध्ये आहे असं समजा. म्हणजे आलेफनं हे पहिलं वचन सुरू होतं. नंतर 9वं वचन आहे ते बी न सुरू होतं. बी या अक्षरानं असलेल्या शब्दानं हे 9वं वचन सुरू होतं, म्हणून तिथं बेत आहे. नंतर 17वं वचन काय आहे? गिमेल आहे. म्हणजे 17व्या वचनाची सुरुवातीचा शब्द काय आहे की ABC, सी या अक्षरानं किंवा शब्दानं हे सुरू होतं. म्हणून 8-8चे हे भाग पाडलेले आहेत. ही इब्री अक्षरं आहेत किंवा इब्री मुळाक्षरं आहेत. हे एक याचं वैशिष्ट्य आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं स्तोत्र जवळजवळ देवाच्या वचनासंबंधी आम्हाला गोष्टी दाखवतं किंवा प्रगट करतं. देवाने स्वतःला त्याच्या वचनातून यामध्ये प्रगट केलेलं आहे. आता एक एक वचन आपण उदाहरणार्थ वाचूया. हा, मी सांगितलं की या सगळ्या स्तोत्रातल्या 176 वचनामध्ये सर्व गोष्टी देवाच्या वचनाशी जोडलेल्या आहेत. वचनासंबंधी काहीतरी भाष्य करतात किंवा आम्हाला सांगतात. आता पहिलं वचन वाचूया आपण. जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धर्म. या ठिकाणी देवाच्या वचनाला कोणता शब्द वापरलेला आहे? नियमशास्त्र. आम्ही पाहतो की मोशेच्या द्वारे निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये आणि सिनाय पर्वतावर देवानं मोशेला नियमशास्त्र दिलं, 10 आज्ञा दिल्या. म्हणजे देवाच्या वचनाला हा शब्द काय आहे? नियमशास्त्र. चला आता दुसरं वचन आपण वाचूया. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करीतात ते धन्य. धन्य म्हणजे काय? ब्लेसेड किंवा आशीर्वादित. मग कोणते लोक आशीर्वादित आहेत? या ठिकाणी देवाच्या वचनाला कोणता शब्द वापरलेला आहे? निर्बंध. निर्बंध म्हणजेही देवाचं वचन किंवा देवाचे नियम. जे देवाचे नियम शोधतात आणि त्याचं पालन करतात, म्हणजे जे वचनाचा शोध घेतात, अभ्यास करतात, ते समजावून घेतात, त्याच्यावर मनन करतात आणि त्याचं पालन करतात, ते आशीर्वादित लोक आहेत. आता तिसरं वचन बघूया. ते काही अनितीचे आचरण करीत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. या ठिकाणी कोणता शब्द वापरलेला आहे देवाच्या वचनासाठी? देवाचा मार्ग कोणता आहे? हा देवाच्या देवाचा मार्ग आहे. देवाच्या वचनाला या ठिकाणी म्हटलेलं आहे देवाचा मार्ग. आता चौथं वचन आपण वाचू. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हाला लावून दिलेले आहे. या ठिकाणी देवाच्या वचनाला काय म्हटलेलं आहे? देवाचे विधी म्हणजे देवाचे मार्ग, देवाचे निर्बंध किंवा देवाचे नियमशास्त्र. चला 5वं वचन वाचूया.
तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. या ठिकाणी नियम हा सर्वात सोपा शब्द वापरलेला आहे. देवाचे वचन म्हणजे देवाचे नियम. चला 6वं वचन बघा. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तरी मी फजित होणार नाहीत. बरेच वेळा कुटुंबामध्ये, जगामध्ये, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी आमची फजिती होते कोणत्या ना कोणत्या कारणाने. आम्हाला जर वाटत असेल की आमच्या कुटुंबामध्ये, नातेवाईकामध्ये, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, शेताभातामध्ये, मित्र मैत्रिणीमध्ये आमची फजिती होऊ नये, तर आम्ही काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर 6व्या वचनामध्ये आहे. मी तुझ्या सर्व आज्ञा, देवाच्या वचनाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देवाच्या आज्ञा लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. जर देवाच्या वचनाकडे आम्ही जर लक्ष पुरवलं, देवाचं वचनाचं आम्ही दररोज वाचन केलं, त्याचं मनन केलं, चिंतन केलं, त्याचा अभ्यास केला, त्याची कबुली दिली, तर आम्ही शक्यतो फजित होणार नाहीत. जगामध्ये, कुटुंबामध्ये, व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी किंवा सेवा कार्यामध्ये कधी आमची फजिती होणार नाही. चला 7वं वचन बघा. तुझे न्याय निर्णय मी शिकेन, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करेन. या ठिकाणी देवाच्या वचनाला कोणता शब्द वापरलाय? निर्णय. निर्णय म्हणजे पण देवाच्या आज्ञा, देवाचे शास्त्रले, देवाचं नियमशास्त्र किंवा देवाचे विधी किंवा देवाचे मार्ग किंवा देवाचे निर्बंध. चला 8वं वचन काय म्हणतं बघा. मी तुझे नियम. या ठिकाणी पुन्हा देवाच्या वचनाला नियम असा शब्द वापरलेला आहे. तुम्ही संपूर्ण हे 176 जर स्तोत्र वाचलं तर या संपूर्ण 176 स्तोत्र आम्हाला कशाबद्दल सांगतं? देवाच्या वचनाबद्दल आम्हाला माहिती देतं. म्हणजे आणि देवाचं वचन आमच्यासाठी काय आहे? स्तोत्र 1 मध्ये आम्ही पाहतो देवाचं वचनाचं महात्म्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. थोडक्यात आपण बघूया स्तोत्र 1 काय 2-3 गोष्टी त्यामध्ये आपल्याला ते पाठ आहे. तुम्ही नेहमी ते वाचता. आम्ही चर्चमध्ये बऱ्याच वेळेला ते तोंडपाठ म्हणतो. अनेक उपासनेमध्ये, भक्तीमध्ये ते म्हणतो. आणि स्तोत्र पहिलं, त्यातली पहिली 1-2 वचनं काय सांगतात ते बघूया. देवाच्या वचनासंबंधीचं ते आहे. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. या ठिकाणी पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्हीही, जो व्यक्ती. आता या ठिकाणी एक व्यक्ती आहे, त्याला काय सांगितलेलं आहे की दुर्जन म्हणजे मूळ शब्द काय आहे की गॉडलेस, म्हणजे जिवंत देवाला मानत नाहीत, यहोवा देवाला मानत नाहीत किंवा येशू ख्रिस्ताला मानत नाहीत, असे जे लोक आहेत ते कोण आहेत? दुर्जन आहेत किंवा ते पापी आहेत, त्यांचं तारण झालेलं नाही किंवा ते देव निंदक आहेत. मग असा व्यक्ती काय की अशा जो व्यक्ती देवाच्या मार्गाने चालणारा आहे, तो व्यक्ती अशा लोकांच्या मसलतीने चालत नाही, त्यांच्याबरोबर तो चालत नाही, त्यांच्या मध्ये तो उभा राहत नाही आणि त्यांच्या बैठकीत तो बसत नाही. कोण व्यक्ती? जो देवाने पाचारण केलेला आहे, देवाने निवडलेला आहे, जो देवाच्या राज्यामध्ये आहे, ज्याचं तारण झालेलं आहे, प्रभू येशूच्या रक्ताने ज्याच्या पापांची शुद्धी झालेली आहे, असा जो व्यक्ती आहे, जो नीतिमान आहे, तो या देवाची निंदा करणाऱ्या, देव न मानणाऱ्या पापी लोकांच्या बरोबर तो चालत नाही, उभा राहत नाही आणि बसत नाही. 3 गोष्टी त्या व्यक्तीबद्दल सांगितलेल्या आहेत की आम्ही कोणाबरोबर चालायचं नाही, कोणाबरोबर उभं राहायचं नाही, कोणाच्या बैठकीत बसायचं नाही. पण हे निगेटिव्ह झालं, नकारार्थी. पण आम्हाला करायच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या पुढच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा दुसऱ्या वचनामध्ये. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य आहे. आता या दुर्जन जे आहेत, देवाला न मानणारे आहेत, पापी लोक आहेत, त्यांच्या मार्गात आम्ही उभं राहता कामा नये, आम्ही चालता कामा नये त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्याबरोबर बसता कामा नये. पण मग आम्हाला काय केलं पाहिजे हे दुसऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. तर आम्ही देवाच्या नियमशास्त्राचं काय केलं पाहिजे? देवाचं नियमशास्त्र म्हणजेच काय? पवित्र शास्त्र. म्हणजे देवाच्या वचनाचं, पवित्र शास्त्राचं आम्ही नियमित काय केलं पाहिजे?
वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आम्ही ते शोधलं पाहिजे, आम्ही ते कबूल केलं पाहिजे, त्याची कबुली दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही त्याचं पालन केलं पाहिजे. नुसतं वचन वाचणं, अभ्यास करणं, मनन करणं, चिंतन करणं हे पुरेसं नाही, तर त्याचं आम्ही पालन केलं पाहिजे. ते आमच्या प्रत्यक्ष व्यवहारात आम्ही ते उपयोगात आणलं पाहिजे. आणि पुढं अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणकोणते आशीर्वाद आहेत ते पुढच्या वचनामध्ये आम्हाला दिलेले आहेत, की देवाचं वचन जर आम्ही नियमितपणे वाचलं, आम्ही नियमितपणे त्याचा अभ्यास केला. आता या ठिकाणी जो मनन हा शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. आम्हाला अनेक वेळा आम्ही म्हणतो, वाचतो, ऐकतो की देवाच्या वचनाचे मनन करा, चिंतन करा, मनन करा, मनन करा. आता मनन करा म्हणजे काय? तर मूळ भाषेमध्ये मनन हा जो शब्द आहे त्याचा अर्थ गाई म्हशी किंवा असे जे प्राणी आमचे घरगुती आहेत ते काय करतात, चारा कडबा किंवा गवत खातात आणि खाल्ल्यानंतर ते बसतात खाली किंवा उभा राहतात आणि काय करतात, तुम्ही जर त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं असेल, त्यांना पाहिलं असेल, तर ते खाल्ल्यानंतर तसंच शांत बसत नाहीत. ते खाल्लेलं जे पोटात गवत आहे, कडबा आहे किंवा खाद्य आहे, ते पोटातून परत बाहेर तोंडात काढतात. परत चावतात, चावतात, परत गिळतात. परत पोटातून परत बाहेर काढतात. परत चावतात, चावतात आणि परत गिळतात. त्याला आपण काय म्हणतो? रवत करणे म्हणतो, नाही का? खेड्यामध्ये तुमच्याकडे जर प्राणी असतील, गाई, म्हशी किंवा तर तुम्हाला माहित असेल, की गाई, म्हशी काय करतात? कडबा खाल्ल्यानंतर, गवत खाल्ल्यानंतर, चारा खाल्ल्यानंतर शांत बसत नाहीत. पोटातून ते परत तोंडात काढतात, चावतात, चावतात आणि परत गिळतात. त्याला रवत करणे म्हणतात. हा रवत करणे शब्द मूळ भाषेत हा मनन करणे या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे मनन करणे एखाद्या वचनाचं, एखाद्या स्तोत्राचं किंवा शास्त्रलेखाचं म्हणजे काय? त्या शास्त्रलेख किंवा ते वचन किंवा तो शास्त्र आम्ही परत परत तो आठवला पाहिजे. परत त्याच्यावर विचार केला पाहिजे सर्व दृष्टीने. त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत? त्यामध्ये काय एखाद्या वचनामध्ये एखादी आज्ञा आहे का? प्रभू येशू संबंधी त्यामध्ये काय सांगितलेलं आहे का? पवित्र आत्म्यासंबंधी त्यामध्ये काय सांगितलेलं आहे का? एखादी त्या ठिकाणी धोक्याची सूचना आहे का जी आम्हाला सांगण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी काय आशीर्वाद दिलेले आहेत का? अशा अनेक मार्गाने त्या वचनाचा किंवा शास्त्रलेखाचा आम्ही काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. त्यालाच आम्ही काय म्हणतो? देवाच्या वचनाचं मनन करणं. आणि हे मनन केल्यामुळे किती आशीर्वाद आहेत आम्हाला पहा. 3ऱ्या वचनामध्ये, जे झाड पाण्याच्या प्रवाहात आपल्या हंगामी पाणी कोजमत आहेत अशा झाडासाल काय. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. जर का आम्ही देवाचं वचन नियमित वाचलं, देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास केला, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं, त्याचा शोध घेतला, ते आम्ही आमच्या मुखानं कबूल केलं, तर जे काही तो हाती घेतो, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत त्या क्षेत्रामध्ये देव आम्हाला आशीर्वादित करतो. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ऍडमिशनमध्ये देव तुम्हाला काय करेल? आशीर्वाद करेल. तुम्ही जर व्यापारी असाल तर तुमच्या दुकानामध्ये, व्यापारामध्ये, धंद्यामध्ये तो तुम्हाला आशीर्वादित करेल. तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्या शेतामध्ये पीक पाण्यामध्ये देव आशीर्वादित करेल. तुम्ही जर नोकरदार असाल, तुमच्या नोकरीमध्ये तो तुम्हाला आशीर्वाद करेल आणि तो तुम्हाला उन्नती देईल, प्रमोशन देईल. म्हणजे तुम्ही जर सेवेकरी आहात, सेवक आहात, पाळक आहात, तर तुमच्या सेवा कार्यामध्ये तो आशीर्वाद देईल. जे काही तो हाती घेतो, ज्या काही कामामध्ये तो गुंतलेला आहे, ते प्रत्येक काम देव काय करेल? यशस्वी कर किंवा आशीर्वादित करेल. आणि म्हणून देवाच्या वचनाचे आशीर्वाद देव त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रगट होतो. आणि देवाचं वचन आम्हाला कशासाठी देण्यात आलेलं आहे? आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही विजयी ख्रिस्ती जीवन जगावं किंवा आम्ही आशीर्वादित व्हावं, यासाठी देवानं त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्ही 119 स्तोत्र वाचा आणि त्या स्तोत्रामध्ये देवाच्या वचनासाठी किती शब्द दिलेले आहेत त्याची तुम्ही लिस्ट काढली तर चालेल. विधी आहेत, निर्बंध आहेत, शास्त्रलेख आहेत, नियम आहेत, वेगवेगळे शब्द. त्याचा अर्थ एकच आहे, देवाचं वचन. आणि देवाचे वचनाचे अनेक आशीर्वाद. तुम्ही पुढे 105 वचन वाचा आणि जी महत्वाची वचनं आम्हाला तोंड पाहत आहेत, तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा, मार्गावर प्रकाश आहे. अनेक वचनं त्यामध्ये अद्भुत आहेत. तुम्ही ती पाठ करा आणि 119 स्तोत्राचा जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही अभ्यास करा. 119 स्तोत्र फार महत्वाचं आहे. सर्वात मोठा तो अध्याय, पण तेवढाच आशीर्वादित आम्हाला करणारा तो अध्याय आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आता 8 वाजत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण भेटणार आहात आणि देवाचं प्रगटीकरण, बिब्लिओलॉजी, देव
पवित्र शास्त्राच्या द्वारे कसं आम्हाला प्रगट करतो. पवित्र शास्त्राचा शिस्तबद्ध अभ्यास पुढच्या आठवड्यामध्येही डॉक्टर चार्ल्स आहेत ते आम्हाला शिकवणार आहेत. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या ठिकाणी आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आपण संपवत आहे. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. ओव्हर टू पास्टर प्रभाकर. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस Thank यू. you. Thank you for giving us beautiful summary. We love I told your them teaching. about Psalm 119 and Psalm 1, about God's word, how he has revealed them. Amen. Amen. Thank you. Awesome. We are going to log out and then we log in for our second year class. आता दुसऱ्या वर्गासाठी आपण आता हा वर्ग या ठिकाणीच थांबवत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. वचनामध्ये राहा, विश्वासामध्ये राहा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Thank you. God bless.